कर्मचारी या सगळ्यांचं मी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि यानंतर मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हिमालयाच्या उंचीचे लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेले मातेचे वात्सल्य आणि बुद्धांची करुणा उरी बाळगून बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी उभं आयुष्य खर्ची घातलेले आपल्या सगळ्यांचे दैवत प्रेरणास्थान पद्मभूषण डॉक्टर ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी मान्यवर पुष्पांजली अर्पण करत आहेत। ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयाच मानव म्हणावे का, असा स्पष्ट सवाल बहुजन समाजाला विचारून या ज्ञानगंगेमध्ये त्याला पुन्हा एकदा पतीच्या विद्यार्थ्यांचं संशोधनाचे जे प्रोजेक्ट आहेत जे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय विकासामध्ये त्यांना काही योगदान त्या माध्यमातून देता येऊ शकेल इतक्या उच्च दर्जाचे संशोधन प्रकल्प हे विद्यार्थी मांडत असतात। या विद्यार्थ्यांना पुन्हा आपण राज्य पातळीवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। हीच प्रक्रिया पुन्हा राष्ट्रीय पातळीवरती आपण घेतो। मला असं वाटतं की जिल्हा पातळीपासून सुरू झालेला हा जो प्रवास आहे त्या संशोधनाच्या प्रक्रियेचा हा राष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन जाणं आणि एक उत्तम दर्जाचं जे मनुष्यबळ आहे विद्यापीठाच्या स्तरावरती त्याला एक स्वतंत्र अशा स्वरूपाची राष्ट्रीय ओळख निर्माण करून देणं याचा अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय मध्यवर्ती अशा स्वरूपाचं काम शिवाजी विद्यापीठाच्या पातळीवरती शिवाजी विद्यापीठ स्तरावरती अनेक वर्ष गेली केलं जात आहे। आणि मला सांगायला आवडेल या निमित्तानं की शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारी जी महाविद्यालय आहेत हे कारण असं की जेव्हा जेव्हा मी काही वर्ष या संशोधन स्पर्धेचा परीक्षक म्हणून जाण्याची संधी पण मला विद्यापीठाच्या स्तरावरती मिळालेली आहे। अतिशय नाविन्यपूर्ण अशा स्वरूपाचे प्रोजेक्ट विद्यार्थी करत असतात जे आपल्या कल्पनेच्या सुद्धा पुढच्या आणि अशा विद्यार्थ्यांना एक उत्तम दर्जाचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम हे विद्यापीठ करत आहे। आजची जी कार्यशाळा आहे ही कार्यशाळा खास विशेषतः या विद्यार्थ्यांच्या साठी आपण आयोजित केलेली आहे जे नव्यानं या संशोधन स्पर्धेमध्ये आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छितात किंवा ज्यांना संशोधनाची आवड आहे अशा विद्यार्थ्यांना अतिशय सक्षमपणाने या आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये भाग घेता यावा। अगदी विषयाची निवड करत असल्यापासून ते त्याच्या निष्कर्षापर्यंत माझा विषय अतिशय वेगळ्या स्वरूपाने कसा मांडता येऊ शकेल याची जाणीव या विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण व्हावी यासाठी आपण सातारा जिल्हा स्तरावरती, कोल्हापूर जिल्हा स्तरावरती, सांगली जिल्ह्याच्या स्तरावरती अशा 3 कार्यशाळा आपण आयोजित करत असतो दरवर्षी। यावर्षी अशा स्वरूपाची सातारा जिल्ह्याची कार्यशाळा आयोजित करण्याचा सन्मान विद्यापीठाने आम्हाला दिला। खरं याबद्दल खरं तर या विद्यापीठाची आपण कृतज्ञता व्यक्त करायला। त्याचं कारण असं एखादी कार्यशाळा आयोजित करणं हा काय उत्सव नाहीये, मी तर त्या दृष्टीने नाही पाहत या विषयाकडे, पण या महाविद्यालयामध्ये अशा स्वरूपाची कार्यशाळा घेण्याच्या पाठीमागे एक स्वार्थी भूमिका माझी अशा स्वरूपाची होती की माझ्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींना अशा स्वरूपाचे संशोधनाचे प्रोजेक्ट कसे निर्माण केले जावे, त्याचे विषय कसे निवडले जावे, माझ्या शिक्षकांना त्याच्या संदर्भातलं काही मौलिक मार्गदर्शन मिळू शकेल, विद्यार्थ्यांना मिळू शकेल। या माध्यमातून अनेक चांगले विद्यार्थिनी विद्यापीठाच्या पातळीवरती राज्य पातळीवरती जाऊ शकतील। या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी राज्य पातळीपर्यंत आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये यश संपादन केलेलं आहे। मला असं वाटतं ही जी परंपरा आहे
ही परंपरा अधिक सदृढ करण्याचं, ही अधिक सक्षम करण्याचं काम जे आहे ते अशा प्रयोगशाळेतून, अशा कार्यशाळेतून त्या ठिकाणी होत असतं. आणि रयत शिक्षण संस्थेने तर बेसिकली आता ब्रीद वाक्यच आहे की जे डिप्राइव्ड आहे, जे डाऊन ट्रोडन आहे, म्हणजे मुळातच वंचित, आणि आजचा प्रवास सुद्धा प्रगतीच्या दिशेने नाही तर अधोगतीच्या दिशेने चालला असं समाजामध्ये काही एक कॉम्पोनंट आहे. तर या कॉम्पोनंटला बरोबर ओळखायचं, या कॉम्पोनंटला बरोबर घ्यायचं आणि त्यांच्यासाठी काम करायचं, हे रयत शिक्षण संस्थेचं ध्येय आणि धोरण. पण आता त्याच्यावरनं थोडंसं पुढे जाऊन आपण एक्सलन्स कडे सुद्धा जायचं आहे. एक्सलन्स इन जनरल एज्युकेशन सिस्टम मध्येच आता एक्सलन्स असण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास असतील, या सगळ्यांचं ध्येय वाक्य आजच्या घडीला आहे की क्वेस्ट फॉर द एक्सलन्स. न्यू एज्युकेशन पॉलिसी येते आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मी गमतीने का होत नाही पण माझ्या मित्रांना असं म्हणत असतो की आता त्याच्यामध्ये नवीन काही नाही. गेले आपण 50 वर्ष जो विचार करतो या देशामधल्या शिक्षणाचा, तर त्याचं आता सावित्रीबाईंचा उल्लेख करत असताना आपण क्रांती ज्योती असं म्हटलेलं आहे. मी बायोलॉजीचा शिक्षक असल्यामुळे मी वर्षानुवर्ष एक वर्गामध्ये शिकवत आलो ते म्हणजे इव्होल्युशन. इव्होल्युशन इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. हळूहळू तुम्हाला एक घटना आहे जी फिट आहे त्यांचं सर्व्हायवल होईल. अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या संशोधनावर सर्वाधिक चर्चा झाली ते संशोधन आहे चार्ल्स डार्विन यांचं, की ज्यांनी एक सिद्धांत मांडला की माणसाची उत्पत्ती माकडापासून झालेली आहे. किती वाईट वाटलं असेल हे तेव्हा ऐकायला, पण मी तुम्हाला एक बाब सांगतो की ती गोष्ट आता अजिबात खोटी राहिलेली नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जे बदल झाले त्याच्याने इट हॅज बीन प्रूव्ड बियॉन्ड डाऊट. आता की त्यात शंका नाही, काही नाही. इंग्रजीमध्ये खूप जुनी म्हण आहे की टाइम इममेमोरियल. कोणी वापरली, कधी वापरली, कशासाठी वापरली असं माहिती नाही. बर्ड्स ऑफ द सेम फीदर दे फ्लॉक टुगेदर. म्हणजे जेवढ्या पक्ष्यांचे पंख सारखे आहेत त्यांचाच फ्लॉक होईल ना. गरुडाच्या फ्लॉक मध्ये की चिमणी जाणार नाही आणि चिमणीचा जिथे संचार आहे तिथे गरुडाचं पिलू सुद्धा जाणार नाही. बर्ड्स ऑफ सेम फीदर म्हणजे ज्याची जेवढी ताकद असेल तो तेवढं काम करण्याचा प्रयत्न करायला. आणि मग जेव्हा माकडाकडे आपण पाहतो तर मी विद्यार्थ्यांना मुद्दाम सांगतो की आविष्कारमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की क्युरी काय आहे. तर माकडामध्ये माणसामध्ये खूप साम्य आहे. तुम्ही एकदा बघा, माकडाचं सर्वात मोठं कौशल्य आणि कुठल्याही प्राण्याला आपल्या चेहऱ्यावर एक्सप्रेशनच आणता येत नाही. बोला सर, मला खूप गाय आवडते, मला खूप शेळी आवडते, मला खूप मांजर आवडते म्हणून मांजरीला किती कुरवाळत बसलो तर मांजरीच्या डोळ्यामध्ये द्वेष अथवा प्रेम याच्यापैकी कुठलीही भावना कधी येत नाही. ती आतर्कित राहते, म्हणजे कोणाला नक्की समजणार नाही. गाय हा प्राणी खूप ममताळू आहे. सर्व प्राण्यांच्या मध्ये ममताळू प्राणी आहे गाय. म्हणून एक तर आई असते नाही तर गाई असते. पण तरी सुद्धा गाईलाही काही एक्सप्रेशन देता येत नाही. तुम्ही पहा की आपल्या भिंतीवर, आपल्या अवतीभोवती एखादं माकड आलं की तुम्ही तुमच्या नाकाच्या हालचाली करून पहा, तुम्ही तुमच्या ओठाच्या हालचाली करून पहा, चेहऱ्याच्या हालचाली करून पहा. म्हणजे ते माकड, वानर म्हटलेलं नाही, माकड म्हटलेलं आहे. माकड वेगळं आणि वानर वेगळं. तर ते आपल्या चेहऱ्यासारखं एक्सप्रेशन देतं. पहा, एक्सप्रेशन देण्याच्या कला दोनच प्राण्याला आहेत, एक मंकी आणि एक माणूस. अन्य प्राण्याला एक्सप्रेशन देता येत नाही. त्याच्यापेक्षा आणखी पुढे सांगतो पाहतो, ज्याला हायड्रोकार्बन्स असं म्हणतात. तर हायड्रोकार्बन्सच्या माध्यमातून गोवा लगेच मरायला लागले 1 रुपयामध्ये. पण अंटिल देन हायड्रोकार्बनचा शोधच नव्हता. तोपर्यंत आया काय करत असते, तर वेळा नव्हत्या आया. तुम्हाला एक सांगतो, लाखभर वर्ष मनुष्य समाज जगत आली, ती काही उगत जगत आली नाही. त्यांना पण काहीतरी बुद्धिमत्ता होती आणि ती बुद्धिमत्ता होती म्हणून कधी सीताफळाच्या बिया असतील, कधी सीताफळीचे पान असतील, कधी महावृक्ष नावाचा एक वृक्ष आहे
ज्याला कशाने डोक्यात काही झणक येत नाही ना त्याला ते महाडूक किंवा महावृक्ष नावाच्या पानाचा थोडासा रस करून त्याला नाकाला वास दिला का तो पळूनच गेला पाहिजे. तर याच्यासाठी करायच्या तरी पण काही उर्मट डोक्यातच राहायचे. तर मग अशा वेळेला मोकळ्या वेळेला स्त्रियांना एकच काम होतं का उवा मारायचं. तर मी माझ्या अनेक विद्यार्थिनींना प्रोजेक्ट दिला की उवा मारून टाका. ते उवा मारताच येत नाही आता विद्यार्थिनीला, त्यांना ते स्किलच नाही आहे. ते स्किल होतं आजीला, ते स्किल होतं आईला. माहितीसाठी सांगतो, माझ्या वर्गामध्ये उवा न पडलेली एकही मुलगी नव्हती. यच्च यावत मुलींना उवा पडलेल्या होत्या. म्हणजे अशी एक मुलगी नाही की जिला उवा पडला नाही. आता मुलांना कसं वाटेल, मुलींना तरी कसं वाटेल की वर्गात उवा पडलेल्या मुली. पण ही गोष्ट एकदम खरी आहे का माझ्या पिढीतल्या एकूण एक माणसाला उवा पडलेला होता. कुणी जर सांगत असेल मला पडलेलं नव्हतं तर ते खोटं समजा. उवा मारण्याचं एक स्किल आहे. उवाचं जे पिलू असतं तर ती पिलू काही आळी नसतं, पाते लिखा असतात, फार टणक असतात. अशी कितीही दाबली तर मरतच नाही. तुम्ही कितीही प्रेशर आणा तर त्याला उलट्या नखाने मारावं लागतं. आणि उलट्या नखाने उवा मारण्याचं स्किल दोनच प्राण्यांना आहे, एक माकडाला आणि एक मनुष्य. तर माकडापासूनच मनुष्य झाला ही गोष्ट त्या अनेक गुणधर्मांनी सारखीच दिसते. अनेक गुणधर्मांनी सारखीच. मी तुम्हाला एक अतिशय म्हणजे हृदयस्थ बाब सांगतो की आपल्याला पिलू असावं. आणि अर्थातच पिलू हे आईचं असतं, बाकी सगळे नातेवाईक नुसते पाहण्यासाठी. वडिलांचं तर कोणाचा काही भरोसा देता येत नाही पिलाला कोण कसं सांभाळत नाही. आपलं 10-15 दिवसाचं पिलू एखादी आई देईल का त्याच्या बापाकडे का सांभाळतो याला, कोणी देणार नाही. ते आपल्या जवळच असलं पाहिजे. आणि कुणीतरी सांगतं की मुलाने मला ओळखलं वगैरे, तसं काही नाही. त्यांच्या आईला सुद्धा ओळखत नाही. की इंग्रजीमध्ये मुलासाठी 4 शब्द आहेत, इन्फंट, बेबी, चाइल्ड आणि मग पुढचं बनेल आणि मग अडल्ट झालं की अडल्टसाठी आपल्या इथे बसलं असतं. तर इन्फंट म्हणजे काय, तर मूल जन्माला आल्यानंतर त्याचे डोळं आणि बुबुळं जरी फिरत असले तरी त्याला दिसत नाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, त्याला दिसत नाही. ते डोळं पाहतात, त्याच्या डोळ्याचे जे बुबुळं असतं त्याच्यावर नियंत्रण पण नसतं. ते जन्माला आल्यानंतर त्याच्या आईच्या पोटाचं जे टेम्परेचर असतं ना, ती त्याची पहिली अक्कल असते. आणि मग ते एकदा पोटाशी आईने धरलं की मग स्वाभाविक आहे की पोटाशी धरलं की गप्प बसतं. पण मग ते आणखी 40-50 दिवसाचं झालं का डोळ्यावर थोडंसं नियंत्रण येतं आणि त्याला पहिली इमेज दिसते ती आपल्या आईची, पहिली इमेज. आणि ती इमेज इतकी इम्प्रिंट होती का आपल्यापैकी प्रत्येकाला आई म्हटलं की आपली आई डोळ्यासमोर दिसते, डोळे उघडे ठेवून सुद्धा. हाच नियम आपल्या बहिणीसाठी लावा, आपल्या मिसेससाठी लावा. दिसत नाही म्हणजे स्टॅगरिंग होऊ शकतं, इमेजचं स्टॅगरिंग होऊ शकतं. मी तुम्हाला निखळ सत्य सांगतो, इमेजचं स्टॅगरिंग होतं, आईच्या इमेजचं कधीही स्टॅगरिंग होत नाही. आणि मग ते फक्त आईला बघतं बघा. मग कुणीतरी सांगत येतं की नाही मामाला ओळखलं, मामाला ओळखलं, मावशीला ओळखलं. तर मामाला मावशीला ओळखण्याचं पण सायन्स आहे. ते मी आपल्याला सांगतो की साधारणपणे आईच्या चेहऱ्याचा जो काही ढाचा आहे, ते फ्रेमवर्क आहे, त्याचा नियर त्यांचं मेकअप सारखे आहे ना, इंडस्ट्री सारखी आहे ना, मेकअप असल्यामुळे तो ढाचा त्याला परसेप्ट होतो. तो ढाचा त्याला परसेप्ट होतो. म्हणून ते मामाकडे आणि मावशीकडे थोडस आनंदाने, आत्याकडे तात्याकडे पण पाहताय माझं केसाला हे नाही, पण मामा मावशी नक्की. म्हणून ते त्यांच्याकडे बघायला लागतं बघा. आणि मग एकदा आता त्याला दिसायला लागलं, त्याला जग बघायचं असतं, सदा सर्व काळ आईला शक्य नसतं. मग ते कुणाशी तरी मैत्री करते. 7-8 महिन्याचं मूल कुणाकडे तरी छिपावतं, मला घेऊन जा, हे करा ते करा. आणि मग ते जे इन्फंट होतं ते आता थोडंसं बेबी झालं. आणि बोट सोडून कुणाबरोबर जायला लागलं का ते चाइल्ड झालं. गल्लीभर फिरून येतं पाहते. आणि एकदा का 12-14 वर्षाचं झालं की त्याच्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार होतात, केमिकल. ते काही नैसर्गिक आहे, तुम्ही मी सांगण्याची गरज नाही. आणि ते केमिकलच त्याला शिकवत राहतात. माणसाचं सारं बिहेवियर हे केमिकल ठरवतं.
म्हणजे एखाद्याने खूप वाचला, खूप सज्जन झाला, माणूस कधीही बाहेरून सज्जन होत नाही, तो आतूनच सज्जन होतो. झाला तर बाहेरून त्याला फोर्स करून कुणाला सज्जन करण्याच्या भानगडीत जर आपण पडलो तर थोडस विचित्र आहे. माणसाचं सार बिहेवियर ठरवते ती केमिस्ट्री, म्हणून गमतीने का होत नाही. म्हणजे मुलाचा म्हणजे मी बाकी कुठलाही विद्याशाखेला कमी नाही समजत, पण मी बाप सांगतो की नाव इट्स नॉट ए मिस्ट्री, इट्स ऑल केमिस्ट्री. म्हणजे माणूस असा का वागतो, तसा का वागतो, याच्यामध्ये काही मिस्ट्री राहिलेली नाही. आता तो कसा वागतो याची केमिस्ट्री शोधायची आहे आपणाला, म्हणजे तो तसाच का वागतो याचा सारखा विचार करत राहायचा. मुंबई या ठिकाणी झालं आणि इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये एक विद्यार्थी त्या ठिकाणी द्वितीय क्रमांक मिळाला. त्यांना जर उभं राहिले तर मला खूप आनंद होईल. हा विद्यार्थी मेंटोर, त्याला मिळणाऱ्या फॅसिलिटीज विद्यापीठातून मिळतील आणि इनोव्हेशन याच्यातून आमच्याकडे डायरेक्टर सर आहेत, ते त्यांना सपोर्ट करणार आहेत आणि त्याला एक वेगळा त्याच्या आविष्काराचा एक वेगळा त्याला तसा उमटवता येईल आणि भविष्यामध्ये तो खूप चांगलं काम करेल यासाठी परत त्याला विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं हे आविष्कार असेल, युवा महोत्सव असेल, स्पोर्ट्स असेल, शिवाजी विद्यापीठाचा एक दबदबा महाराष्ट्रात नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरती आपला हा दबदबा चालू आहे. स्पोर्ट्स वरती मागच्या वर्षी 102 विद्यार्थ्यांनी नॅशनल लेवलला मेडल मिळवलेले आहे आणि 7 विद्यार्थी ही इंटरनॅशनल रग्बी संघामध्ये खेळलेले आहेत. रग्बीची टीम आहे 14 मुलींची आणि त्यात शिवाजी विद्यापीठाचे 6 विद्यार्थी आहेत. कामगिरी व्हायला लागले. ही माध्यम आहे सातारा, सांगली, कोल्हापूर 290 महाविद्यालयातून जे विद्यार्थी येतात ते 3 लाख विद्यार्थी येतात, त्यातून 33 विद्यार्थी या आविष्कार स्पर्धेमध्ये येतात. पण मला एक आनंद वाटतोय की 300 विद्यार्थी आविष्कार कार्यशाळेसाठी आले. सांगली 290 आले होते, उद्या कोल्हापूर 300च्या क्रॉस होतील, म्हणजे 900 विद्यार्थी या कार्यशाळेसाठी हजर राहत आहेत. तर स्पर्धेला कमीत कमी 3000 विद्यार्थी हजर राहतील आणि हाच आविष्कार आहे सर. या विद्यार्थ्यांच्या पर्यंत आम्ही पोहोचतोय आणि त्यांनी ती दाखवलेलं सिद्ध करून दाखवलेलं आहे की आविष्कार म्हणजे काय. 3000 विद्यार्थ्यांनी जरी समजला तरी खूप मोठा आहे. त्यातनं 3 विद्यार्थी इंटरनॅशनल झाले तर ते त्याच्यापेक्षा मोठा आहे, पण 3 नाही 300 विद्यार्थी इंटरनॅशनल होतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला रिसर्च कसा करावा आणि तुमच्या सर्वांसमोर प्रेझेंटेशन कसं करावं आणि तुम्ही जो टॉपिक घ्या त्याला नेमकं तुम्ही रिसर्च पद्धती कोणत्या वापरले, जो की आम्ही गेल्या वर्षी त्याचा वापर केला नव्हता. त्यामुळे आम्हाला पहिलाच क्वेश्चन विचारला होता तिथं की तुम्ही यात रिसर्च काय केलाय. मग आम्ही एकमेकींच्या तोंडाकडे बघण्याशिवाय आम्हाला दुसरा काही ऑप्शन नव्हता. त्यामुळे तुम्ही पण याची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा धन्यवाद. आणि या वर्कशॉपचा मला खरंच फ्युचरमध्ये सुद्धा आणि करिअरच्या दृष्टिकोनात सुद्धा फायदा होईल याची खात्री बाळगतो. आणि सर्व प्रोफेसर्सना आणि सर्व कोऑर्डिनेटर्सना मी धन्यवाद देतो की त्यांनी तेव्हापासून कॉमर्स अँड मॅनेजमेंटचं मी प्रतिनिधित्व करतोय आणि विद्यापीठात सुद्धा मी कॉमर्स अँड मॅनेजमेंटचा केलेला आहे. आय एम व्हेरी प्राऊड टू शेअर विथ ऑल ऑफ यू that every year my institute participate in Avishkar and coincidentally every year we get the awards in Avishkar. Very proud thing is last year माझ्या 3 मुली आविष्कारला स्टेटला होत्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट रिप्रेझेंट केलं. थोडंसं आम्ही चुकलो कदाचित प्रेझेंटेशनमध्ये चुकला असेल. थीम्स खूप चांगल्या होत्या. म्हणजे सकाळी मस्के सरांनी सांगितलं क्वेरी ज्या रेज केल्या होत्या त्या खूप एक्सलंट क्वेरीज होत्या. त्यातल्या एक आम्ही तर कॉपीराईटला जातोय आणि 2 UGC इंडेक्स पब्लिकेशनला जातोय. सप्टेंबरमध्ये आमचं पब्लिकेशन होईल. मित्रांनो खूप चांगली संधी आहे आणि शिवाजी विद्यापीठ हे जे आपलं विद्यापीठ आहे ते अगदी तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या दारापर्यंत येऊन इतके पैसे रिसोर्सेस खर्च करून सगळे प्रयत्न करत आहे. फॉर्च्युनेटली आपण चांगलं परफॉर्म सुद्धा करतोय आणि आपलं खूप चांगल्या संधी पण आहे. संधी यासाठी आहे की आपण रुरल सेगमेंटमध्ये जास्त येतो आणि आता खरं म्हणजे रिव्हर्सल सगळं चालतंय. रिव्हर्सल इन एज्युकेशन, रिव्हर्सल इन इकॉनॉमी, रिव्हर्सल इन लाईफस्टाईल हे सगळं चालत असताना आपल्याला खरं म्हणजे जास्त क्वेरी जी आहे ते रुरल सेक्टर्समधून अवेलेबल होणार आहे. आता माने सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सुद्धा की जेंडर इश्यूज असतील किंवा अर्बनायझेशनचे इश्यूज असतील किंवा मायग्रेशनचे इश्यूज असतील. आता आमचा एक प्रयत्न चालला आहे की टुरिझम आणि असे काही इश्यूज क्वेरीज आम्ही पॉईंट केले आणि त्याच्यावर आमचं काम चाललं आहे. खूप राईट टाईमला शिवाजी विद्यापीठानं हे आविष्कारचे जे वर्कशॉप्स आहेत ते पॉईंट्स केलेले आहेत. आपल्याकडे अजून 4 ते 5 महिन्याचा अवधी आहे. माने सरांची एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी की रिसर्च हा असं जाता जाता कधी होत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आपली जी तन्वी आहे ती तन्वी सेकंड इयरला होती आणि सेकंड इयरला असताना तिथं स्टेट रिप्रेझेंट केलं. याचा अर्थ असा आहे की तिला 2 वर्षाचा स्पॅन जो आहे तो पुढे रिसर्चमध्ये मिळतोय आणि कोइन्सिडेंटली तिथं
पुढं PG ला गेली तर परत 2 वर्षाचा स्पॅन तिला मिळतो. तर इतका स्पॅन इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर निश्चितच एक पेटेंट किंवा अजून कुठले तर IPRs हे तुमच्या हातामध्ये मिळणार आहे. तर 50 मार्कांचा आहे. तर त्यासाठी आम्हाला ही संधी खूप छान मिळालेली आहे. खूप छान मार्गदर्शन मिळालं आहे. प्राध्यापकांकडून मिळतेच मार्गदर्शन, पण एक नवीन अनुभव आम्हाला इथे या कार्यशाळेमुळे मिळाला. आणि आता आमच्या आंतरवासिता देखील शाळेवर सुरू आहे. तिथल्या विद्यार्थ्यांवरच त्यांच्या समस्या घेऊनच आम्हाला संशोधन करायचे. तर या कार्यशाळेचा आम्हाला खूप छान उपयोग होईल आणि त्याचा निश्चितच आम्ही उपयोग आमच्या आंतरवासितेमध्ये आणि जे काही कृती संशोधन आम्ही करणार आहे त्यासाठी आम्हाला याचा खूप उपयोग होईल. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते.